आजच्या काळात देव खरंच अवतार घेतो का, की या सगळ्या फक्त कथा आहेत? कलियुगात जेव्हा अज्ञान, अहंकार आणि दुःख वाढतं, तेव्हा परमेश्वर थेट अवतार घेत नाही, तो सद्गुरु रूपाने प्रकट होतो. नाशिक जवळच्या अंतापूर गावात चिमणाजी आणि पार्वतीबाई वर्षानुवर्ष महादेवाची अखंड भक्ती करत होते. पण त्यांच्या आयुष्यात एकच दुःख होतं, अपत्य नव्हतं. एक दिवस त्यांना एक दिव्य स्वप्न पडलं आणि त्यांनी त्या संकेतावर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांना डोंगरावर एक तेजस्वी बालक सापडलं, वाघांच्या कळपात निडर बसलेलं, आणि नागराज त्याला सावली देत होता. हा साधा जन्म नव्हता, हा होता सद्गुरु शंकर महाराजांचा दैवी अवतार. पुढे त्यांनी हिमालयात कठोर तपश्चर्या केली आणि पंढरपुरात स्वामी समर्थ यांची भेट घेतली. पण महाराजांचा खरा उद्देश काय होता? लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढणं, देव तुमच्यातच आहे हे समजावणं आणि योग्य मार्ग दाखवणं. महाराजांचे कार्य पूर्ण झाल्यावर पुण्यातील धनकवडी येथे त्यांनी समाधी घेतली आणि आजही हजारो भक्त तिथे शांती आणि त्यांची दिव्य उपस्थिती अनुभवतात. जर तुम्हाला वाटतं की सद्गुरु आजही आपल्याला मार्ग दाखवतात, कमेंट करा. सद्गुरु शंकर महाराज की जय.